नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रहांमध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलांमुळे कोणत्या 5 राशींचे भाग्य उजळणार असल्याचं सांगितलं जातंय हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात गुरु, शुक्र, राहू, केतू आणि बुध आणि सूर्य हे 6 प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रहांमध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार असल्याचं सांगितलं जातंय. मे महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थित्यंतरामुळे 5 राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडणार असून करिअर सोबतच कौटुंबिक सौख्यही लाभणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मोठा बदल 5 राशींसाठी शुभ आणि लाभदायी सुद्धा ठरू शकणार आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आणि या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया. मे महिन्यात 6 ग्रहांचं मोठं परिवर्तन होणार आहे. मे महिन्यात सूर्य, बुध, गुरु, राहू, केतू आणि शुक्र हे त्यांची राशी बदलतील. या महिन्यात 2 सर्वात महत्त्वाचं संक्रमण गुरु आणि राहू केतूचं असणार आहे. सुमारे 18 वर्षांनी राहू कुंभ राशीत पोहोचेल आणि केतू सिंह राशीत पोहोचेल. या महिन्यात गुरु आक्रमक हालचालींसह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि हा मोठा बदल 5 राशींसाठी शुभ ठरणार आहे. लाभदायी ठरणार आहे. त्यातील पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. मे महिन्यात ग्रहांच्या प्रभावांमुळे वृषभ राशीच्या लोकांचं भाग्य वेगाने बदलेल. याचा अर्थ असा की या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगती मिळण्यासोबतच तुम्हाला धन आणि संपत्तीचा लाभ होईल. या महिन्यात आपण वाहन खरेदी करू शकता आणि आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. त्यांच्यासोबत असल्याने तुम्हाला यश मिळू शकेल. त्याचबरोबर या काळात कुटुंबात शुभकार्य होऊ शकतात. तुम्ही काही नवीन कामं सुद्धा करण्याची योजना या काळात आखू शकता. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी मे महिन्यात ग्रहांच्या स्थिरामुळे उत्पन्नात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. तसेच या काळात तुम्ही तुमच्या सुखसोयींवर खूप पैसे खर्च करू शकता. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या काळात फायदा मिळू शकेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाल. याशिवाय तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढते. कौटुंबिक सौख्य देणारा हा काळ असेल. आत्मस्वयंकांच्या भेटी देखील होतील. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य भाग्यस्थानात असल्यास सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या बिघडलेल्या कामांमध्ये सुधारणा दिसून येईल. तसेच या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधीही मिळतील. कौटुंबिक जीवनात येणारे सर्व अडथळे संपतील आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. एखाद्या शुभ कार्यावर पैसे खर्च होतील. शिवाय शनीच्या ढयाच्या प्रभावामुळे या काळात तुमचे खर्च देखील जास्त राहू शकतात. त्यानंतरची भाग्यवान रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात शुक्र उच्चस्थानी असल्यानं कुटुंबात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तसेच या काळात व्यावसायिकांचे नशीबही बदलेल. त्यांना या महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. काही कामानिमित्त किंवा हौसेसाठी अतिरिक्त पैसे खर्च होतील, परंतु त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. जोडीदाराच्या साथीमुळे हा काळ सुखाचा जाईल. सहलीचे बेत आखले जातील. त्यानंतरची 5वी आणि शेवटची रास आहे मकर रास. मे महिन्यात सूर्य उच्च स्थानात 4थ्या घरात भ्रमण करत असल्यानं मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दिसेल. शिवाय तुमच्या कुटुंबात खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांनाही पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकेल. वडिलांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. तसेच कुटुंबात काही शुभकार्य घडू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगल्या बातम्याही मिळण्याची शक्यता आहे. तर मे मध्ये अनेक ग्रहांच्या स्थिरामुळे या 5 राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रहांमध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलामुळे कोणत्या 5 राशींचे भाग्य उजळणार असल्याचं सांगितलं जातंय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.